पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी ते अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तये वढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने अनुग्रहाने कृपेने आपण या ठिकाणी आपलं खऱ्या अर्थाने मंगल कल्याण होण्यासाठी ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ज्ञानोबाराय आपल्याशी आत्मसंवाद करीत आहेत आणि त्या निमित्ताने आपण 13व्या अध्यायाचं चिंतन प्रारंभ केलेलं आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत जी काही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की मी तुला क्षेत्राचं स्वरूप सांगतो आणि त्या क्षेत्रामध्ये असणारे जे घटक आहे ते भगवान या ठिकाणी सांगत आहेत। त्याच्यापैकी आतापर्यंत पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्या पंचकर्मेंद्रियाचे 5 आणि पंचज्ञानेंद्रियाचे 5 असे विषय। त्याच्यानंतर इच्छा द्वेष सुख दुःख इथपर्यंत आपण आलो यांचं स्वरूप इच्छा। आता यानंतर संघातच चेतना धृती आणि संघात आणि चेतना धृती ही या पदांचं चिंतन राहिलं तर त्याविषयी आता ज्ञानोबाराय सांगतात। त्यापैकी सकाळी श्रोत्याकडून विचारलेली एक शंका आहे की सुख दुःख सांगताना सुख हे जर परमात्म्याचं स्वरूप आहे तर त्याचा क्षेत्रामध्ये समावेश होईल, मग सुख जर आपलं स्वरूप आहे तर ते क्षेत्रामध्ये आहे का? तर या ठिकाणी परमात्मा हा क्षेत्रज्ञ आहे, सुख जे आहे ते आपलं स्वरूप आहे आणि स्वरूपाला किंवा ब्रह्मस्वरूपाला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे। आत्म्याला आत्मा क्षेत्रज्ञ आहे आणि देह हे क्षेत्र जाणीजे आणि त्या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे। तर याचा अर्थ इतकाच की या ठिकाणी हे जे सुख आहे
प्रश्न एकदम उत्तम आहे. परंतु या ठिकाणी हे सुख कोणतं क्षेत्रामध्ये सांगितलेलं, हे वृत्त्यात्मक सुख आहे. आपल्याकडं वृत्त्यात्मक सुख म्हणजे वृत्तीशी संबंधित सुख जर असेल तर ते सुख हे क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे, कारण त्याचा वृत्तीशी संबंध आला. वृत्ती हे अज्ञानाचं कार्य आहे आणि त्यानंतर जे काही ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा जोपर्यंत अंतःकरण वृत्तीत होणारं ज्ञान आहे, ते मी देह आहे यापासून तर अहम ब्रह्मास्मी या वृत्तीपर्यंत असणारं ज्ञान हे क्षेत्रामध्येच आहे. त्याच्यासाठी आपले जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हाची निश्चय माझा परिमी निश्चया होणी दुजा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे बुद्धीनं निश्चय केला मी ब्रह्म आहे असा जरी निश्चय केला तर ती बुद्धीचा संबंध आहे, तर तोपर्यंत ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य, ते प्रतिफलित झालेलं चैतन्य अज्ञानाचं नाशक आहे. पण तोपर्यंत त्याचा वृत्तीशी संबंध आहे आणि ती वृत्ती जी आहे ती वृत्ती काही विशेष प्रयत्न न करता ती आपोआप जात असते. अहम ब्रह्मास्मी वृत्ती जी आहे ती अज्ञानाला घालण्यासाठी लागते. जेव्हा अज्ञान निवृत्त होतं त्यावेळेला ती वृत्ती अज्ञानाला निवृत्त करून स्वतःही निवृत्त होते. त्याला म्हणतात वृत्तीचं स्वपर विरोधकत्व. ती विरोधी असणाऱ्या अज्ञानाला घालवते आणि नंतर स्वतः निवृत्त होते, कारण तिला आता निवृत्त करण्यासाठी समोर काही राहिलंच नाही. तिचं कार्यभाग झाला की ती आपल्या स्वस्वरूपात विलीन होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अहम ब्रह्मास्मी हे ज्ञानसुद्धा भ्रम आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम. तसंच आपल्याला ज्ञान जे झालं ते वृत्त्यात्मक आहे आणि त्या सुखाची जी अभिव्यक्ती झाली ते सुद्धा जे प्रतिफलित झालेलं चैतन्य तेही सोपाधिक आहे. म्हणजे जितकं आपण अज्ञान किंवा अज्ञान कार्याचा संबंध धरून कोणतंही ज्ञान असो किंवा कोणतंही सुख असो, ते सुख जे आहे ते निरस सुख नाही, केवल सुख नाही. केवल सुखामध्ये कशाचाही दुसऱ्या कोणत्याही वृत्त्याधिकांचा संबंध येत नाही. ते स्वयंप्रकाश आहे आणि स्वतःसिद्ध आहे असा त्याचा अर्थ. म्हणून इथं सुख हे जरी परमात्म्याचं स्वरूप असलं तर ती सुखरूपता या ठिकाणी नसून वृत्त्यात्मक अभिव्यक्त होणारं सुख ते या ठिकाणी क्षेत्रामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. आता आपण आत्तापर्यंत 134 ओळीपर्यंत चिंतन केलं आहे. म्हणजे 134 ओळीचं चिंतन प्रारंभ झालेलं आहे. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पांडुसुता चेतना येथे. आता आपण सकाळी सांगितलं की जे चैतन्य आहे ते कसं आहे, असंग आहे आणि ते साक्षी आहे. म्हणजे त्याचा कोणाशीही संबंध नाही, ते सर्व संबंधांनी विवर्जित आहे. असा कोणताही पदार्थ नाही का जो त्या परमात्म्याच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहिला. जसं संयोग संबंध म्हणजे एक झाडावर पक्षी बसतो, म्हणजे त्या संपूर्ण झाडाच्या एका अंगावर पक्षी बसतो. तसा परमात्मा हा निरवयव असल्यामुळं त्याला कोणाचाही संयोग संबंध होत नाही. तसं मृत्तिका जे आहे ते घटाचं उपादान कारण आहे, आहे की नाही. म्हणजे त्या घटाचा आणि मृत्तिकेचा कोणता संबंध आहे, नित्य संबंध आहे. तो संबंध कोणता आहे, समवाय संबंध आहे, बरोबर. तर ते समवाय संबंधाला परमात्म्याबरोबर असं कोणतंच कार्य नाही का जे परमात्म्यापासून उत्पन्न झालेलं आहे. परमात्मा कोणाचं उपादान कारण जरी तो कारण असला तरी तो या ठिकाणी परिणामी उपादान कारण नाही. परमात्म्यामध्ये विकार झाला किंवा परमात्म्यापासून कोणता पदार्थ उत्पन्न झाला असं नाही. परमात्मा हा अविकारी आहे. त्यामुळं त्याला कोणाचा आणि जसं मृत्तिकेपासून घटरूप कार्य होतं तसा परमात्माचा कोणत्याही कार्याशी संबंध नाही. म्हणून नित्य संबंध नसल्यामुळं या ठिकाणी परमात्म्यावर भासतानासुद्धा उत्पन्न होतं, राहतं, पुन्हा जातं. परंतु जगत जरी मावळलं तरी जगताचा जरी बाध झाला तरी परमात्मा त्रिकालाबाधित नित्य आपल्या स्वरूपाने जसाच्या तसा ज्यो का त्यो अशा प्रकारचा हा राहतो. तैसे दाविले नाही
तरी हाची याच्या ठाई, ना दाविला तरीही हाची या. ह्या मायेने संपूर्ण जगत दाखवलं किंवा दाखवलं नाही तरी परमात्मा जसा आहे तसाच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी त्या परमात्म्याचा संयोग संबंध तर नाहीत, पण समवाय संबंध पण नाही. जसं बा तांबडं फुल म्हणतो तर तांबडं हे विशेषण आहे आणि फुल हे विशेष्य आहे. तसा परमात्म्याची माया ही विशेषण नाही, ती माया ही त्याची उपाधी आहे आणि उपाधी ही नेहमी त्या उपहितापासून दूर राहते आणि त्याचं ज्ञान करून देते. त्यामुळं मायेचा आणि परमात्म्याचा विशेषण विशेष्य भाव संबंध येत नाही. अशा कार्यकारण भाव संबंध नाही, विशेषण विशेष्य भाव संबंध नाही, नित्य संबंध समवाय संबंध नाही आणि याशिवाय परमात्म्याचा संयोग संबंधसुद्धा होत नाही. म्हणून परमात्मा हा असंग आहे आणि तो सर्वांचा काय आहे, साक्षी आहे किंवा द्रष्टा आहे. आणि द्रष्टा हा दृश्याहून नेहमी भिन्न असतो. त्यामुळं द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. पाहणारा कधी पाहण्याची वस्तू होत नाही आणि पाहण्याची वस्तू कधी पाहणारा होत नाही. म्हणजे द्रष्टा हा नित्य द्रष्टा आहे. असा परमात्मा असंग आणि साक्षीभूत आहे. आणि त्या परमात्म्याची देही चैतन्याची जी सत्ता, देही म्हणजे या देहामध्ये त्या परमात्म्याची जी सत्ता आहे किंवा अस्तित्व आहे, त्या अस्तित्वालाच ते नाम पंडुसुता चेतना येथे त्या परमात्म्याचं असणारं जे अस्तित्व त्यालाच या ठिकाणी जो परमात्मा असंग आहे, निर्विकार आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, असा असणारा परमात्मा त्याचं देहामध्ये जे राहणं, देहामध्ये जे असणं त्याला म्हणतात चेतना असं सांगतात. त्याचं आणखी स्पष्टीकरण माऊली सांगतात. जे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी तीही अवस्थांतरी पालटेना. आता ते चेतना राहते कुठं, ते चेतना राहते कुठं तर ते सांगतात की जे नखवनी केशवरी, नखापासून तर केसापर्यंत म्हणजे पायाचं नख आणि मस्तकाचे असणारे केस इथपर्यंत उभी जागे शरीरी, त्या सगळ्या शरीरात ती नेहमी जागृत असते. म्हणजे ती चेतना कधी झोपत नाही, ती नित्य त्याच्यामध्ये वास करत असते. आणि तीही अवस्थांतरी पालटेना, आणि तिन्ही अवस्थामध्ये तिच्यामध्ये कोणतंही परिवर्तन होत नाही असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे या ठिकाणी नखशिखांत आपण ज्याला म्हणतो, नखापासून शेंडीपर्यंत संपूर्ण ठिकाणी चेतना शरीरामध्ये व्याप्त असते आणि त्या चेतनेमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे तिच्यामध्ये कोणताही विकार होत नाही. विकार होत नाही या अर्थाने की ती नित्य त्याच्यामध्ये त्या शरीरामध्ये तिचा वास किंवा सत्ता असते. आता नखापासून केसापर्यंत ती शरीरामध्ये असते, याचा अर्थ तिचं प्रमाण केवढं आहे तर नखशिखांत जेवढं शरीर आहे तेवढी ती चेतना आहे, शरीरा एवढी चेतना आहे. आता ती चेतना म्हणजे काय आहे, ती चेतना म्हणजे चैतन्याचं पडलेलं त्या शरीरामध्ये अंतःकरण वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. त्याचंच नाव काय आहे, चिदाभास. सकाळी आपण म्हटलं की अशी शंका येते याच्याविषयी चिंतन करताना की या ठिकाणी चेतना शब्दाने जे केवळ असणारं सामान्य सर्व व्यापक चैतन्य, त्या सर्व व्यापक चैतन्याचाच जेवढा भाग या ठिकाणी अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतो त्याला काय म्हणतात, चेतना असं म्हणतात. आता हे अंतःकरणाचंच मूळ प्रमाण किती आहे, अंतःकरण त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात मध्यम परिमाणाचं आहे. जेवढं हे अंतःकरण असं आहे, मुंगीच्या शरीरातून हत्तीच्या शरीरात गेलं का हत्ती एवढं, माणसाच्या शरीरात आलं की माणसा एवढं. आणि ते अंतःकरण काय करतं, चैतन्याचं प्रतिबिंब कोण, ते अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं ते शुद्ध आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये काय होतं, प्रतिबिंब पडतं. म्हणून जेवढं मन त्या शरीरात आहे तर तेवढ्याही मनामध्ये ह्या चैतन्याचं प्रतिबिंब ते मन किंवा ती बुद्धी किंवा ते अंतःकरण त्याचं ग्रहण करतं. म्हणून ते कोण आहे, ते चैतन्य म्हणजे चैतन्याचं पडलेलं
प्रतिबिंब आहे. कारण चैतन्य काही करीत नाही, परंतु ते काय उभी जागे शरीरी, जोपर्यंत हे अंतःकरण शरीरात वास करतं तोपर्यंत हे चेतन तिथं राहतं. आता हे जर चैतन्य अर्थ घेतला तर चैतन्य कुठं जातं येतं का? जे जातं येत नाही ते काय आहे? चैतन्य. आणि येतो जातो तो काय आहे? जीव आहे की नाही? तो कोण आहे? चिदाभास. या ठिकाणी तो जातो आणि येतो, म्हणजे याचा अर्थ सूक्ष्म शरीर जोपर्यंत त्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत ज्याची सत्ता आज त्या ठिकाणी असते, ज्याची सत्ता. कारण इथं मूळ जे चैतन्य आहे ते सद्रूप आहे आणि त्याच्या सत्तेचा कधीही अभाव होत नाही. ना सतो विद्यते भावा ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांत उभयोरपि दृष्टांतस ज्ञानी त्वनयस्तत्वदर्शिनः. या ठिकाणी ह्या दोघांचाही निर्णय तत्वदर्शी पुरुषांनी केलेला आहे. असत कधी तर अस्तित्वात येत नाही आणि सत कधी त्या अभावाला प्राप्त होत नाही. ह्या उभयो अपि अंतः दोघांचाही निर्णय जो आहे तो तत्वदर्शी पुरुषांनी केलेला आहे. मग या ठिकाणी जोपर्यंत ह्या शरीरामध्ये हे स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीर आणि ते सूक्ष्म शरीर शरीरा एवढंच नखशिखांत आणि त्याच्यामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे तेही नखशिखांत असतं. आता तुम्ही म्हणाल की सुषुप्तीमध्ये प्रतिबिंब आहे का याच्यामध्ये? तर आपल्याकडं सुरेश्वराचार्यांनी वार्तिकारांनी निर्णय केलेला आहे की जोपर्यंत ह्या जरी मनुष्य मूर्छेमध्ये असला, मूर्छेमध्ये त्याला काही कळत नाही, परंतु हा चिदाभास त्याच्यामध्ये असतो, म्हणून ह्या त्याच्या प्राणाचं कार्य चालू राहतं. कारण पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि हे मन आणि बुद्धी या 17 तत्वांचं जे लिंग शरीर आहे त्या लिंग शरीरामध्ये ह्या चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण केलं जातं. म्हणजे ते जोपर्यंत आहे लिंग शरीर तोपर्यंत चिदाभास त्या ठिकाणी कार्यकारी आहे. चिदाभास हा चैतन्याचाच एक विकारी प्रकाश आहे. तो प्रकाश आहे पण तो कसा आहे? विकारी आहे. जे तीही अवस्थांतरी पालटेना, ते इथं तिन्ही अवस्थामध्ये ते कधी बदलत नाही याचा अर्थ तो विकारी प्रकाश आहे. म्हणजे जसा जसा त्याचा आकार असेल सूक्ष्म शरीराचा किंवा सूक्ष्म शरीर ज्या शरीरात वास करतं तेवढं त्याचं तेवढ्या त्या उपाधीनं त्याचं प्रतिबिंबाचं ग्रहण केलं जातं. म्हणून तीही अवस्थांतरी पालटेना मनबुद्धी आदी आघवी जिये चेनी टवटवी प्रकृती वन माधवी सदा चिजे. आता काय म्हणतात? आपलं मन जे आहे ते मन जड आहे, नंतर बुद्धीसुद्धा जड आहे, अहंकार जड आहे, चित्त जड आहे, शरीर जड आहे, परंतु हे सगळा व्यवहार चालला आहे की नाही? त्याचं कारण काय आहे? तर मनबुद्धी आदी आघवी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आता सांगितलेले हे जे सर्व आहेत तर जिये चेनी टवटवी, ज्याच्यामुळं टवटवीत राहतात. आणि प्रकृती वनमाधवी सदाची जे, आणि हे जी प्रकृती रूपी एक वन आहे, जंगल आहे. जंगल प्रफुल्लित कधी होतं? तर वसंत ऋतू आल्यानंतर. त्याप्रमाणे ज्या वेळेला हा चिदाभास ह्या सूक्ष्म शरीरामध्ये प्रवेश करतो किंवा शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा ह्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला यांना जीवनदाता कोण आहे? हा चिदाभास आहे. म्हणून प्रकृतीरूपी वन म्हणजे शरीररूपी वनाला जणू काय हा माधवी म्हणजे वसंत ऋतूसारखा आहे. हे कोण आहे? ही चेतना ही त्या वसंत ऋतूसारखी कार्य करते. वसंत ऋतू आला की जसं ते अरण्य किंवा वन फळाफुलांनी बहरून येतं तशी सर्व प्रकारचा जो शरीराच्या ठिकाणी टवटवीतपणा आहे तो चिदाभासामुळं असतात. ज्या वेळेला मनुष्य मरण पावतो तर त्यावेळेला त्याचं शरीर पाहिलं म्हणजे जे प्रेताचं जे स्वरूप आहे का तर त्याच्या ठिकाणी टवटवी राहिलेली नाही. कारण जो चिदाभास आहे तो चिदाभास ग्रहण करण्याची योग्यता त्याच्यामध्ये राहिली नाही. ते जे शरीरामध्ये चिदाभास होता तो चिदाभास कोणासह जातो? ह्या पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांसहित त्या ठिकाणी जातो. चैतन्य तर नित्य आहेत पण ते चैतन्य
त्याच्याकडं ते काहीही करीत नाही किंवा दुसऱ्याकडून करूनसुद्धा घेत नाही. असंग आणि साक्षीभूत असणारं जे चैतन्य त्याची सत्ता कायमचीच आहे, परंतु त्या सत्य सामान्य जे चैतन्य आहे ते कोणत्याही व्यवहाराला उपयोगी नाही. ह्या सर्व व्यवहार होण्याला कारण कोण आहे? चिदाभास आहे. त्याला या ठिकाणी चेतना असं म्हटलेलं आहे. जडाजडी अंशी राहते जे सरीशी ते चेतनागा तुझशी लटिके नाही. आता जे काही जड पदार्थ आहेत आणि चेतन पदार्थ आहेत त्या तिन्ही जड असो किंवा चेतन असो घटघट बिचमे रामरमया परमात्मा सर्वत्र समान व्याप्त आहे. सुखदुःख समान सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. तर परमात्मा हा सर्वत्र समान व्याप्त आहे, परंतु काय होतं की ज्या उपाधीची त्याचा संबंध येईल त्या उपाधीमध्ये त्या उपाधीची जशी स्वच्छता त्या स्वच्छतेचं तारतम्य अनुरूप परमात्म्याची अभिव्यक्ती अधिक स्पष्ट किंवा कमी होताना दिसते. जड पदार्थ आहे त्याच्यामध्ये परमात्मा आहे. त्यांच्यामध्ये आता तर नवीन संशोधनामध्ये त्यांनी वनस्पतीला देखील भावना असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे जरी मनुष्य इतकं नसेल तरी त्याच्या ठिकाणी काही ना काही चिदाभासाचं ग्रहण करण्याची योग्यता आहे. आणि म्हणूनच ज्या अर्थी जर मुळात मूर्तीमध्ये चैतन्य नसतं तर नामदेवरायांच्या आग्रहावरून भगवंत नामदेवा हाती दूध प्याला ही स्थितीच उद्भवू शकली नसती. याचं कारणच आहे का सर्वत्र परमात्मा आहे, परंतु जाकी रही भावना जैशी प्रभू मूर्त देखही तिन्ह तैशी. ज्याची जितकी भावना उत्कट असेल त्या भावनेच्या औत्कट्यानुसार त्या उत्कटतेनुसार त्याच्यामध्ये त्या परमात्म्याची अभिव्यक्ती होत असते. आणि ती अभिव्यक्ती होते त्यावेळेला परमात्म्याचं ते सामान्य स्वरूप नाही, तोच परमात्मा ते काय करतो विशेष भावाला प्राप्त होतो. म्हणून म्हणतात की जडाजडी अंशी राहते जे सरीशी. जड आणि अजड ह्या सर्वांमध्ये जो सारख्या प्रमाणात राहतो ते चेतनागा त्याला चैतन्य म्हणतात. पण याचा अर्थ चैतन्य म्हणजे निरुपाधिक असणारं चैतन्य, ते चैतन्याला या ठिकाणी चेतना म्हणत नाही. कारण ते चैतन्य जर क्षेत्रात घातलं तर मग या क्षेत्राला जाणणारा कोण आहे? ते सर्व जाणतं आहे. सर्वांचं आसंग आणि साक्षीभूत कोण आहे? तो क्षेत्रज्ञ आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी चाललं नाही. हे वर्णन कोणाचं चाललेलं आहे? चिदाभासाचं वर्णन चाललेलं आहे. म्हणून चेतना या शब्दाने चैतन्याच्या प्रतिबिंबाचं ग्रहण करावं. ते चेतनागा तुझशी. इथं जसं आपण या ठिकाणी ह्या आभासवादाप्रमाणे प्रतिबिंब म्हणतो, अवच्छेदवादाप्रमाणे काय म्हणायचं? त्या उपाधीनं अवच्छिन्न झालेलं चैतन्य, उपाधी अवच्छिन्न चैतन्य असं म्हणायचं. ते चेतनागा तुझशी लटिके नाही. आणि तेच चेतना आहे त्यालाच चेतना म्हणतात. हे तुला मी सांगत आहोत आहे. आणि या ठिकाणी हे लटिके नाही, याच्यामधले काही गोष्ट खोटी किंवा अन्यथा अशी मी प्रतिपादन केलेली नाही. इदम इत्थम हे असंच आहे. पै रावो परिवारोनेने आज्ञाची परचक्रजिने का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती. आता याच्यावरून तुम्ही म्हणाल मग चैतन्य जर नसेल तर चिदाभास पडेल कोणाचा? चिदाभास पडेल कोणाचा? चैतन्य जर अधिष्ठान नसेल तर त्या वृत्तीमध्ये त्यात वृत्ती अधिष्ठान चैतन्य नसेल तर त्याचं प्रतिबिंब कसं काय पडेल याचा अर्थ. आणि आम्ही तेच सांगतो, परंतु इथं सांगतात की मग चैतन्य तर करीत नाही, मग कसं काय होतं हे सगळं? हां, हे सगळं चिदाभास करतो. हे सर्व चिदाभास करतो. तर चिदाभास करतो कसा करतो? चैतन्याच्याच वाचून होत नाही, पण चैतन्य काही करत नाही. होतं ते सगळं त्या चैतन्याचं प्रतिबिंब करतं. त्याच्यासाठी सांगतात रावो परिवारो नेणे. हे कसं होतं हे स्पष्टीकरण करताना म्हणतात एखादा रावो म्हणजे राजा आहे आणि त्या राजाला परिवारो नेणे. त्याला आपला परिवार म्हणजे आपलं सैन्य किती आहे, घोडदळ किती आहे, रथदळ किती आहे, किंवा जे काय त्याला म्हणतात पायदळ किती आहे हे त्याला माहीत नाही. परंतु त्या आज्ञाची परचक्रजिने, पण त्यांनी आज्ञा केली की अमक्या राजावर स्वारी करायची आणि त्याला जिंकून आणायचं. जेव्हा ते सेनापतीला किंवा प्रधानाला तो आज्ञा करतो तेव्हा ते प्रधान हेच युद्ध करतात. प्रत्यक्ष युद्ध काही राजा करत
नाही, पण परचक्र जिणे. परंतु ज्या परचक्र ज्या वेळेला येतं त्या विरोधी सैनिकांचा ते जिंकतो, पाडाव करतो. का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती. आता किंवा चंद्र जर पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण असतो त्यावेळेला सिंधू भरती, सिंधूला म्हणजे समुद्राला भरती येते. आता इतर दिवशी येत नाही, याचा अर्थ चंद्रामुळंच भरती येते की नाही समुद्राला. पण चंद्र काय त्या समुद्राला भरती आणण्यासाठी काही करतो का? काही त्याला तो खाली येतो का? त्याचं भरती आणण्यासाठी काही त्याला कष्ट पडतात का? काहीच कष्ट पडत नाही. फक्त त्याच्या सान्निध्यात आहे की नाही, त्याच्या सान्निध्यात ही भरती आपोआप समुद्राला येते, पण त्याच्या वाचून येत नाही. पण त्याला कोणत्याही प्रकारचं साक्षात कर्तृत्व किंवा प्रयोजक कर्तृत्व त्याला काही घ्यावं लागत नाही. नाना भ्रामकाचे सन्निधान लोह करी सचेतन का सूर्य संगू जन चेष्टविगा. आता म्हणतात नाना म्हणजे अथवा, भ्रामकाचे सन्निधान, भ्रामक म्हणजे लोहचुंबक, त्या लोहचुंबकाचं सन्निधान म्हणजे आपल्याला जर सान्निध्य प्राप्त झालं, म्हणजे लोखंड जे आहे त्या लोखंडाला जर लोहचुंबकाचं सान्निध्य प्राप्त झालं, तो त्याच्या कार्यक्षेत्रात लोहचुंबकाच्या कार्यक्षेत्रामध्ये गेलं तर लोह करी सचेतन. जसं सचेतन मनुष्य आपण हालचाल करतो तसं ते लोखंडाचे कण त्या लोहचुंबकाकडं आकर्षिले जातात. का किंवा अथवा सूर्यसंग जन चेष्टविगा, किंवा सूर्याचं सान्निध्य झालं म्हणजे सूर्याची संगती झाली म्हणजे सूर्योदय झाला, सूर्यप्रकाश आपल्याला उपलब्ध झाला, तर त्या सूर्याची संगती जनचेष्टविगा, सगळ्या लोकांचे व्यापार किंवा हालचाल सुरू होतात. ऐका, रात्री सर्व व्यापार थंडावलेले असतात, दिवस उगवला की सर्व कार्य, मग सकाळी सूर्य येतो आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की आता उठा जागे व्हारे, आता असं सांगतो का लोकांना? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, हेही सांगत नाही. आणि तुमची काय काय कार्य आहेत कशी करा हे सांगत नाही. पण लोकांची सगळी कार्य सूर्यप्रकाशामुळंच होतात की नाही? पण सूर्यप्रकाशामध्ये कोणी चांगली कार्य केली त्याचा संबंध सूर्याशी आहे, किंवा काही निषिद्ध कार्य केली तर त्याचाही संबंध सूर्याशी येत नाही. आगा मुख मेळेविन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. आता मुख मेळेविन, काय इतर जे प्राणीमात्र आहेत तर ते काय त्याला सस्तन प्राणीमात्र म्हणतात, तर त्या आपल्या आईच्या स्तनाचं मुख आपलं पोषण करण्यासाठी आईच्या स्तनातलं दुग्ध प्राशन करतात आणि जगतात. परंतु या ठिकाणी ही कुर्मी म्हणजे कासवी, तर ती कासव जे असतं ते कासवाची प्रस्तुती झाल्यानंतर ते पिलू दूर ठेवतात आणि ती कासवी दूर राहते. आणि ती काय करते, जेव्हा त्या पिलाला भूक लागेल त्यावेळेला आपली दृष्टी किंवा दृष्टिक्षेप त्या पिलाकडं टाकते आणि त्याची तृप्ती होते, त्याला ढेकर येतो. आता ती कासवी त्याच्याजवळ गेली का? तिनं त्याला स्तनपान केलं का? काही केलं नाही, तरीसुद्धा त्या पिलाचं पोषण होतं की नाही? तसं जे हे सामान्य चैतन्य आहे, या सामान्य चैतन्याचं अधिष्ठान एकदा मिळालं की मुख मेळेविन, आपलं मुख न लावता, मुखाचा संबंध न करता देखील पिलियाचे कुर्मी जेवी पिलियाचे निरीक्षणे पोषण करी. ती कुर्मी म्हणजे कासवी फक्त त्या पिलाचं संपूर्ण पोषण करते, पण कशाने? निरीक्षण, फक्त त्याच्यात दृष्टी टाकते आणि त्यांनी त्याचं काय होतं? पोषण होतं. तसं हे जे सामान्य चैतन्य आहे, मूलभूत असणारं आत्मचैतन्य आहे, त्या आत्मचैतन्याचा जो प्रकाश स्वरूपाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने ज्ञानाचा व्यवहार होतो. त्याचं जे मूळ असणारं सुखरूपत्व आहे त्याने सुखाचा व्यवहार होतो, पण ते स्वतः काही करीत नाही, केवळ त्याच्या सान्निध्यातच ह्या गोष्टी आपोआप घडतात. पार्थात यापरी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपयोगू जडा. पार्थात यापरी, हे पार्था अर्जुना, तियापरी म्हणजे त्याप्रमाणे, ये शरीरी आत्मसंगती, या शरीराची आणि आत्म्याची जेव्हा संगती होते त्यावेळेला सजीवत्वाचा करी उपयोगू जडा,
तसं हे जड असणारं सूक्ष्म किंवा स्थूल शरीर या सगळ्या स्थूल किंवा सूक्ष्म शरीराला जणू काही ते सजीव करतं, सजीवत्वाचा उपयोग करतं. याचा अर्थ त्या जडाला सजीव करतं, त्या जडाला काय करतं, सजीवत्वाला प्राप्त करून देतं, चेतन दशा त्याला आणतं. पण हे कोण करतं सगळं? हे सर्व चिदाभास करतो. परंतु चिदाभास हा कोणाचा आहे? चैतन्याचा. चैतन्य नसलं तर या जडामध्ये प्रतिबिंबित तरी ते होईल का? होणार नाही. म्हणून सांगतात पार्थात या परी आत्मसंगती ये शरीर. आत्म्या वाचून काही होत नाही, पण आत्मा काही करीत नाही आणि करवित नाही. हे ठोस किंवा भरीव अशा प्रकारचे वेदांताचे सिद्धांत आहेत. आणि ह्या सिद्धांताचं निश्चितता ज्या अंतःकरणात होत नाही त्याप्रमाणे तो डार्विनच्या उत्क्रांतीवादासारखं, परमाणुवादासारखे असे जे सिद्धांत आहेत ते स्वबुद्धीने त्याचं संशोधन करत राहतो. हातामध्ये त्याला काहीच येत नाही. शास्त्राने हा सर्व निर्णय करून ठेवला. हा जर आपण निर्णय मानला तर आपल्याला सगळी संगती चांगल्या प्रकारे लागते. वास्तविक शास्त्राचं तात्पर्य ही संगती सांगण्यासाठी सुद्धा नाही. मिथ्या पदार्थाची काय संगती सांगायची, परंतु त्याचा तो अध्यारोपाचा भाषासुद्धा ह्या संपूर्ण जगाला व्यवहार्य दशा सुचारू रूपाने चालवण्यासाठी हे सिद्धांत उपयोगाचे झालेले आहेत. हे काय भौतिक विद्या नाही, ही ब्रह्मविद्या आहे. पण ब्रह्मविद्या सांगताना, समजावून सांगताना जे जगत उत्पत्ती किंवा जगताची स्थिती किंवा जगताचा लय याचं जे स्पष्टीकरण आहे ते आहे सगळं ह्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या आतीत असणारं आपलं आत्मतत्व जाणण्यासाठी. परंतु हे जेव्हा शास्त्रकार अशा रीतीनं सांगतात की अजून कल्पच्या कल्प गेले तरी कोणाला ह्या स्वतंत्र बुद्धीनं ह्या भौतिक जगाचं अस्तित्व आणि ते निश्चित स्वरूपाने, निर्णायक स्वरूपाने कधी कोणाला सांगता आलं नाही, येणार नाही. त्याच्याविषयीचे जे विचार आहेत किंवा त्याचं जे मीमांसा जी शास्त्राने केलेली आहे तीच मानणं. जसं आपल्याला ही गोष्ट अज्ञात आहे, आपली बुद्धी केवढी आणि हे जगताचा विस्तार किती, तर त्या पुन्हा ही मायेचं कार्य असणारी बुद्धी ती कार्य कधी कारणाला पूर्ण रीतीनं जाणू शकत नाही. तसं अज्ञानाचं कार्य असणारी बुद्धी अज्ञानाला सुद्धा जाणू शकत नाही. तर अज्ञान ज्याच्या एका अंशावर राहतं, काही श्रुती सांगते सभूमीम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम. त्याच्या एका अंशावर माया राहते. त्या मायेला जर बुद्धी जाणू शकत नाही तर त्या मायेच्या अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून कार्यकारण भाव व्यवहारातला जरी असला किंवा अधिष्ठान अध्यस्त भाव असला, हा आपल्या बुद्धीला अज्ञात असल्यामुळं अज्ञाताचं ज्ञापन करून देणारे कोणप्रमाणे श्रुती. शास्त्राचं शास्त्रत्व काय आहे? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञाताचं ज्ञापन करून देणं हे खरं शास्त्राचं काय आहे? शास्त्रत्व आहे. म्हणून आपण आपल्या वडिलांची निश्चितता करण्याला जशी आईप्रमाण आहे त्याप्रमाणे अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद किंवा श्रुतिमावली हेच आपल्याला ह्या सर्वांचं स्पष्टीकरण करून सांगू शकते. ज्या जीवाला अज्ञात गोष्टी असतात त्याचं ज्ञापन किंवा त्याचं ज्ञान करून देणारी ही श्रुतिमावली आहे. म्हणून आपण हे जे स्पष्टीकरण आहे आणि हे कोणी संत सम्राट भगवान माऊलींनी याचं थोडक्यात आपल्याला सर्व सारांश कथन केलेलं आहे सार रूपाने. पार्थात या परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपयोगो जडा. ही आत्म्याची संगत शरीराला लागली का त्या जड असणाऱ्या शरीराला सजीवत्वाचा उपयोग होतो. म्हणजे जणू काही त्याला चेतन दशा जडाला प्राप्त होते असं सांगितलं. मग ती येते चेतना मनिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. मग हे अर्जुना, मग आणि एकदा त्या चिदाभास चैतन्याच्या प्रतिबिंबाचा त्याच्यामध्ये प्रवेश झाला की त्याचंच नाव काय आहे? ते येते चेतना. त्याला चेतना असं म्हणतात. म्हणजे चिदाभासाला चेतना असं म्हणतात. मनिपे पै अर्जुना असं म्हणावं. आता धृती विवंचना भेद ऐक. आणि याच्यानंतर आता धृती कशाला म्हणतात? धृती विवंचना म्हणजे धृती कशाला म्हणायचं याविषयी विचार तू आता ऐक. किंवा धृती कशाला म्हणतात, धृतीचा इतरांपासून ह्या क्षेत्रामधली धृती कशी भिन्न आहे हे आता आम्ही सांगतो. तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नभे पृथ्वी ते निरे न नाशिजे.
याचं चिंतन आपलं अगोदरच होऊन गेलं आहे, याचा पांगता अर्थ सरळ पाहायचा. तर या ठिकाणी म्हणतात तरी हे अर्जुना परस्परे तत्त्व जी आहेत इतकी तत्त्व सांगितली ना, त्या तत्त्वांचं परस्पर जाती स्वभाव वैरे उघड, त्यांच्यामध्ये जाती त्या पदार्थांचा स्वभावच असा आहे का ते जाती स्वभाव वैरे म्हणजे त्यांच्या जातीचंच एकमेकाशी काय आहे, वैर आहे. बगळ्याचं आणि माशाचं जाती स्वभाव वैर आहे की नाही, याच्यामध्ये बगळ्या आणि मासा यांचं जाती स्वभाव वैर आहे. जर असं म्हणतात की जर माशाला खाल्लं बगळ्याने, माशाचं हाड जर त्या बगळ्याच्या गळ्यात अडकलं तर तो मरतोच, कारण तो जिवंत असताना तुम्हाला खाल्लं पण तुझा मी काय करेन, कारण त्यांचा जाती स्वभाव वैर आहे. त्याप्रमाणे उघड जाती स्वभाव वैरे नव्हे पृथ्वी ते निरे न नाशिजे. या ठिकाणी पृथ्वी आहे. आता पृथ्वी आणि पाणी यांचं काय आहे, त्यांच्या जन्मताच त्यांचं परस्परात वैर आहे की पाणी काय करणार, मातीला विरवून टाकणार. केवढे जरी माती असली तर त्या ठिकाणी आता आपण पाहतो ना, हे पृथ्वी खणून काढते की नाही, हा मोठा जलप्रवाह किंवा महापूर याच्यामध्ये मोठमोठे धरणंसुद्धा ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. असा पाण्याचा काय आहे, प्रभाव आहे. परंतु आता आपण राहतो ह्या पृथ्वीवर, पाणी नाही का, पण त्या पाण्याने त्या पृथ्वीचा नष्ट केलं आहे का, नाही. जाती स्वभाव वैरे परंतु पृथ्वी ते निरे न नाशिजे. परंतु या ठिकाणी पृथ्वीला नीर म्हणजे पाणी हे कधी नाश करतं का, नाही. हे जयाची आज्ञा, हे कोणाची, त्या परमात्म्याची आज्ञेत सर्व महाभूत राहत असतात. हे त्यांचं जरी वैर असलं तरी म्हणतात ना, माऊली सांगतात माझी आज्ञा जर ही केली तर समुद्रसुद्धा मर्यादा उल्लंघन करीत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. मियाची नियमिला साता काळू ग्राशी तसे होता, ही ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयांची. अशा प्रकारचं बरोबर ना, ह्याप्रमाणे अशा सगळ्यांचं नियमन करणारा हा परमात्मा ईश्वर आहे. तर हे का म्हणून करत नाही, तर हे सगळे जड आहे आणि त्या जडावर कोणाचं, त्या चैतन्याचं नियंत्रण आहे. चैतन्याचं म्हणजे चिदाभास सहित असणारं चैतन्य, उपाधी सहित असणारं चैतन्य, त्याचं याच्यावर नियंत्रण आहे. निराते आटी तेजा वायुशी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी. आता जर पाहिलं तर नीर म्हणजे पाणी, त्या पाण्याला तेजा आटी, पाण्याला अग्नी काय करतो ना, किती पाणी आपण जर टाकलं तर लगेच तव्यावर पाण्याचा थेंब टाकल्याबरोबर खालून आच असेल लगेच त्याची वाफ होऊन जाते. का तर निराते आटी तेजा वायुशी झुंज, आणि त्या अग्नीचं आणि वायूचं कायम युद्ध चालू आहे. जर जोराचा वारा आला तर त्या अग्नी विझून जातो की नाही, मग कारण का त्या वायूचं आणि त्या अग्नीचं स्वाभाविक काय आहे, वैर आहे. आणि गगन तर सहज वायुभक्षी, आणि गगन म्हणजे आकाश, हे तर सहजच काय करतं, वाऱ्याला गिळंकृत करतं. कधी आकाशाची मर्यादा उल्लंघून वारा गेला आहे का, त्याचा सगळा संचार कुठे आहे, आकाशामध्ये आहे. यालाच म्हणतात की वायूचं आकाश हे काय करतं, सहजच भक्षण करतं, त्याचं ते भक्ष्य आहे. तेवीची कोणीही वेळे आपण काही सयाही न मिळे, आत रेगोनी वेगळे आकाश हे. आता सांगतात तेवीची, त्याप्रमाणे कोणीही वेळे, कोणत्याही वेळेला केवढाही प्रसंग आला तरी आपण काही सयाही न मिळे. हे जे आकाश आहे ते कशालाच मिळत नाही, म्हणजे कशानेच संबंधित होत नाही, कशाबरोबर मिश्र होत नाही. आत रिगोनी वेगळे आकाश, हे सगळ्यांच्या आत आहे परंतु ते वेगळंच आहे. याच्यामध्ये जर तुम्ही चैतन्याचा विचार केला तर माऊली चैतन्याचं असंगत्व सांगतात. वास्तविक सर्वांमध्ये आकाशाचा प्रवेश आहे, परंतु पृथ्वीच्या, सकाळी आपण चिंतन केलं, पृथ्वीच्या धुळीनं आकाश कधी माखलं नाही, पाण्याने ओलं झालं नाही, आकाश आपलं अग्नीनं जळालं नाही आणि वायूने त्याला हलवलं नाही. अशा प्रकारचा हा जो हे जे चैतन्य आहे त्या चैतन्य असंग अशा स्वरूपाचं आहे. त्याच्या वाचून होत नाही, पण ते काही करत
नाही. म्हणून म्हणतात ऐशी कोणीही वेळे काहीसयाही न मिळे. कोणत्याही वेळी कशानेही, इथं न मिळे या अर्थ आहे, एक पाठभेद आहे, न मळे. आकाश कशानेही मलिन होत नाही असा, आणि हा पाठभेद पण खूप चांगला आहे. तर ते कशानेही मळत नाही. आत रिगोनी, सर्वांच्या आतमध्ये आकाश आहे की नाही? आकाश कसं आहे? सब्राभरीत ओतप्रोत म्हणतो आपण परमात्म्यासारखं. जर आपल्याला चिदाकाशाला उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण कोणाचं देतो आपण? भूताकाशाचं उदाहरण देतो. तर त्याप्रमाणे आत रिगोनी वेगळे आकाश आहे. सगळ्यांच्या आतमध्ये रिगोनी म्हणजे प्रवेश केलेला आहे, पण प्रवेश करूनही ते त्यांच्यापासून कसं आहे? वेगळंच आहे, भिन्नच आहे. ऐशी पाचही भूते न साहती एकमेकाते की ती ही ऐक्याते देहाशी येती. हे देह कशाचा बनलेला आहे हो? पंचमहाभूताचा बनलेला आहे. आणि ह्या शरीरामध्ये किती कोण राहते? पंचमहाभूतं. आणि बाहेर पाहिलं तर पंचमहाभूताचं एकमेकाशी काय आहे? वैर. आणि ते राहतात किती गुण्यागोविंदाने, आहे की नाही? वास्तविक यांचं एकत्र राहणं म्हणजे काय आहे? सर्प आणि मुंगूस यांचं स्वभावता वैर आहे. परंतु ते जर एकमेका असं सांगतात, एक सहज आता आला ओघात विषय म्हणून थोडक्यात सांगतो की ऐशी माऊली अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागा असं एक योगसूत्र आहे. त्याच्यामध्ये म्हणतं की मनुष्य जर अहिंसेचं पालन करील, कोणत्याही जीवाची हिंसा करणार नाही, तर त्याच्या सान्निध्यात असणारे जे प्राणी मात्र किंवा मनुष्य मात्र असतात ना, त्यांची वैराची भावना आपोआप कमी होते. याचा अर्थ आजही आम्हाला एकाने सांगितलं, गुजरातमध्ये नर्मदाकाठी एका आश्रमामध्ये सर्प आहे आणि मुंगूसही पाळलेलं आहे. आणि ते सर्प आणि मुंगूस एकमेकाच्या मानावर मान टाकून खेळताना दिसतात. याचं कारण काय? त्या मनुष्याने आयुष्यात शरीराने, मनाने आणि वाणीने कोणाची हिंसा त्या महात्म्याने केली नाही. त्याच्या आश्रमात हे दोन प्राणी राहतात. याचं कारणच असं आहे का अहिंसा एकदा जीवनात प्रतिष्ठित झाली का वैर त्याग होतो. तसं हे इतके परस्पर वैरी असणारी ही पंचमहाभूतं आत्ताच आपण पाहिली. आणि ती ऐशी पाचही भूते, अशा प्रकारची ही पाच महाभूतं एकमेकाते न साहती, त्यांना एकमेक सहन होत नाही. परंतु तीही ऐक्याते देहाशी येते. पण ह्या देहामध्ये ती सगळी एकत्र राहिली की नाही? सगळी येऊन एकत्र राहिली. हे तर उदाहरण, ह्याचं आपल्याला काही प्रत्यक्ष अनुभव आहे की नाही? शरीरामध्ये विश्लेषण केलं तर पंचमहाभूत आहे आणि सगळे एकमेकाशी मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहतात. आणि जेव्हा वेळ येते, जेव्हा त्यांचं विघटन होतं, तेव्हा काय होतं? शरीराचा त्याग होतो. शरीर पण राहत नाही. द्वंद्वाची उखी विखी सोडोनी वसती एकी एकेकाते पोखी निज गुन्हेगा. आपलं परस्परामध्ये असणारं जे द्वंद्व आहे किंवा वादविवाद आहे, तर आपलं उखीविखी म्हणजे वादविवाद आहे. तो वादविवाद त्या द्वंद्वाविषयी, परस्पराच्या वैराविषयी, वादविवादाविषयी ते सोडून त्याचा ते काय करतात? हे द्वंद्व त्याचा त्याग करतात. आणि एकी वसती, आणि एकाच शरीरामध्ये सगळे राहतात. आणि राहतात एवढं नाही, एकमेकाते पोखी निज गुन्हेगा. तर आपलं जे गुण आहे, पृथ्वी जी आहे ती पृथ्वी त्या शरीराला स्थिरता देते की नाही? वायू हालचाल करून घेतो की नाही? अन्न पचण्यासाठी अग्नी मदत करतो की नाही? याच्यामध्ये जलाने त्याला तृप्तीचा अनुभव येतो की नाही? सगळे आकाश त्याला पोकळी राहते, म्हणून तरी आपण खाल्लेलं अन्न खाली सरत जातं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळं घडतात? तर हे पंचमहाभूतं एकमेकाला आपल्या गुणांची मदत करतात, अशा प्रकारचं आहे. म्हणून आयशे न मिळे तया साधने चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मी. हे कशासाठी सांगतात? धृती म्हणजे काय? याचं हे एवढं उदाहरण सांगितल्यानंतर माऊली सांगतात, आयशे न मिळे तया साधने, दोघांचं मिळत नाही म्हणजे एकमेकाशी पटत नाही. तया साधने, त्यांच्याशी काय आहे? साधन म्हणजे त्यांच्याशी मैत्री आहे. जे एकमेकाचे विरोधी आहेत, एकमेकात द्वंद्व आहे, तेच एकमेकाला काय करतात? सहाय्य करतात. आणि चळे धैर्य जेणे, आणि हे सर्व ज्या धैर्याने होतं,
ह्या ज्या धैर्याने होतं तया नाव म्हणे धृती मी. हे सर्व ज्या धैर्याच्या योगाने चालतं त्याचं नाव आम्ही धृती असं म्हणतो. धृती म्हणजे धैर्य. आणि धैर्य म्हणजे काय? परस्पर विरोधी असणाऱ्या पदार्थांना एकमेकात आणून एकमेकाशी त्यांना मिळवून त्यांनी एकमेकाला मदत करायला लावणं, भाग पाडणं, याचंच नाव काय आहे? धृती, धैर्य असं म्हणतात. आता या ठिकाणी हे जे पदार्थ आहेत ह्या सगळ्यांचा क्षेत्रामध्ये समावेश होतो असं सांगतात. आता एक पद राहिलं का? झालं? आता संघात. तर संघात याच्याविषयी मौलीने ह्या तत्वावर सांगितलं. आणि जीवेशी पांडवा या 36 मेळावा तो हा येथ जाणावा संघात उपयोगा. आता याच्यानंतर सांगतात संघात म्हणजे काय? तर ते सांगतात जीवेशी पांडवा 36 मेळावा. जीवेशी म्हणजे आपण म्हणतो ना त्यांचं एकमेकाचा फार जीवभाव आहे. म्हणजे एकमेक सर्वजण अत्यंत प्रेमाने जीवाभावाने त्या ठिकाणी त्यांचा मेळावा म्हणजे एकत्रीकरण राहणं. कारण इथं तर हे आपल्या पंचमहाभूताचं सांगितलं आपण, पण ह्या क्षेत्रामध्ये तत्त्व किती आहेत? 36 म्हणजे 35 सांगितली. आणि 35च्या 35 तत्त्व यांच्यामध्ये कुठलंही द्वंद्व न होता सगळी गुण्यागोविंदाने एकत्र होऊन येतात आणि त्यांचं एकमेकाशी पटतं, एकमेकाशी प्रेम आहे म्हणूनच ते राहू शकतात ना. जोपर्यंत त्यांचं एकमेकाशी पटतं तोपर्यंतच ते त्या ठिकाणी राहू शकतात. या 36 मेळावा तो हा येथ जाणावा संघातुगा. म्हणून हा संघात एक शक्ती आहे की नाही कोणी सगळ्यांना एकत्र जोडणारी, बरोबर ना, सगळ्यांचा समुदाय करणारी, तर तिला धृती म्हटलं. आणि सगळ्यांचं एकत्र येण्यासाठी हे सगळ्यांचं एकत्रीकरण याला काय म्हणायचं? संघात. म्हणून संघात हा सुद्धा काय आहे? क्षेत्रामध्ये. हे पदार्थ संघात तर सुद्धा कळतो की नाही आपल्याला? याच्यामध्ये एवढी तत्त्व आहेत आणि सर्व एकत्र आलेली आहेत. म्हणून तो संघात सुद्धा काय आहे? दृश्य. आणि तुम्ही जो म्हटली चेतना म्हणजे चिदाभास, तो सुद्धा काय आहे? दृश्यच आहे. चैतन्यच त्याचं प्रकाशन, म्हणजे चैतन्याच्या द्वाराच त्या चिदाभासाचं प्रकाशन होतं. म्हणजे चैतन्य जर अधिष्ठान नसेल तर चिदाभासाचं तुम्हाला ज्ञान तरी होईल का? चिदाभास पडेलच कुठं? का त्याची सत्ताच सिद्ध होणार नाही. देहामध्ये आत्मसत्तेने त्या ठिकाणी त्याला स्वतःची सत्ता नाही. म्हणून त्या चिदाभासाला काय म्हणतात? चिदाभासाला नेहमी वेदांतामध्ये चैतन्यासारखा चेतन मानलेला नाही. त्याचं उत्तर देताना वेदांती मोठ्या खुबीने देतात. चिदाभास जड का चेतन? बुद्धी जड, पंचमहाभूत सर्व जड, अव्यक्त जड. आणि हा जो चेतना तुम्ही जी सांगितली ती जडच आहे की नाही? आम्ही काय म्हणतो? जड नाही, पण ती चेतन आहे, चैतन्य रूप आहे असं आम्ही कधीच म्हणत नाही. किंवा स्वतंत्र चैतन्य आहे, ह्या चैतन्याहून भिन्न एक चैतन्य आहे असंही आम्ही त्याची गणना करत नाही. आम्ही फक्त काय म्हणतो? ते जड नाही, ते चेतन आहेत असं आम्ही मानत नाही. मानलं असतं पण आमचा सिद्धांत केवळ अद्वैताचा आहे आणि त्याच्यामुळं द्वैतापत्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून वेदांतामध्ये चिदाभास हा विकारी प्रकाश आहे, त्याला चेतन असं म्हटलेलं नाही. फक्त आम्ही काय म्हणतो? जड नाही. एवं 36 वेद सांगितले तुझ विशद यया येतुले ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. एवं अशा प्रकारे हे जे 36 भेद आहेत ते 36 भेद तुझं विशद सांगितले. तुला विशद म्हणजे अत्यंत स्पष्टीकरण करून आत्तापर्यंत सांगितले. यया येतुले ते या इतक्यांना प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे या सगळ्यांना एक क्षेत्र असं प्रसिद्ध नाव म्हटलं जातं. म्हणजे या सर्वांना मिळून या काय म्हणतात? क्षेत्र असं म्हणतात. आता याविषयी सांगतात मौली. यांना क्षेत्र का म्हणतात? तर रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का अधोर्ध्व अवेवा नाव देह. हे अर्जुना, रथांग म्हणजे रथाचे अंग. रथ करायचे म्हणजे रथाला 2 चाकं असतात, जोखड जू पण असतं, आखा असतो, चक्र असतं, सगळ्या गोष्टी रथाला असतात. परंतु ते वेगवेगळे आहेत की नाही? परंतु त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र केले की त्याचा काय होतो? रथ आहे की नाही? मग रथांगाचा मेळावा, रथाच्या इतर असणारे जे अंग आहेत ती एकत्र केली की त्याला काय म्हणतात?
रथ म्हणजे पांडवा, त्याला रथ असं म्हणतात. का अधोर्ध्व अवेवा देहो नाम, किंवा अध अवयव म्हणजे आपल्या खाली असणारे पाय, पंजे, बोटाचा बोट किंवा हाताचे पाय, आपल्या हाताचे असणारी बोटं, त्याचे कोपर, खांदे, हे ऊर्ध्व अवयव. आणि सगळ्यांना मिळून काय नाव येतं? शरीर असं नाव येतं. करी तुरंग का अधोर्ध्व अवेवा, अध आणि ऊर्ध्व म्हणजे खाली आणि वर असणाऱ्या सगळ्या अवयवांना मिळून शरीर म्हणतात. हे बाहेरचं झालं. आतमध्ये असणारे जे काही उदर आहे, यकृत आहे, प्लेय आहे, सगळे हृदय आहे, फुफ्फुस आहे, या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? देह, नाव देहो, देह म्हणतात. अजून सांगतात करी तुरंग समाजे सेना नाम निपजे, का वाक्ये मणिपती पुंजे अक्षराचे. उदाहरण देतात. करी म्हणजे हत्ती, तुरंग म्हणजे घोडा, म्हणजे घोडा, हत्ती यांचा समाज, म्हणजे हे सगळे एकत्र आले तर त्याला सेना नाम निपजे, म्हणजे घोडदळ, रथदळ, पायदळ, आता आपण सांगितलं, या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? सेना हे नाव देतात. का? ही सगळी एकत्र आली. एकत्र नाही तोपर्यंत काय म्हणतो ते? हे घोडदळ आहे, हे रथदळ आहे, हे पायदळ आहे. पण सगळी आली की मग काय म्हणतात? अजून त्या 18 अक्षविणी सेना रणांगणामध्ये आली. 18 अक्षविणीमध्ये रथदळ किती, घोडदळ किती, याचा विचार सांगितला की नाही? तसं. परंतु सगळ्यांना मिळून काय म्हणतात? ही पांडवांची सेना, ही कौरवांची सेना असं म्हणतात. का म्हणजे अथवा वाक्ये म्हणिजती पुंजे अक्षरांचे, किंवा या ठिकाणी अक्षरांचे पुंजे, अक्षर म्हणजे क, ख वगैरे ही जे अक्षर आहेत त्याच्या आणि त्या अक्षरं एकत्र येऊन म्हणजे वर्णमाला एकत्र येऊन एक पद बनतं. आणि त्या सगळ्या पदांना मिळून काय म्हणतात? त्याच्या मिळून काय होतं? एक वाक्य म्हणतं. मग वाक्य म्हणजे काय? ह्या अक्षरांचे पुंजे म्हणजे सगळ्या अक्षरांचा समुदाय, त्याला वाक्य असं म्हणतात. का जलधरांचा मेळा वाच्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग, किंवा जलधरांचा मेळा. जलधर म्हणजे जल धारण करणारे जे आकाशातले मेघ, ते मेघ जे आहे ते का जल धारण करणारे. पण अनेक ढग आहेत की नाही? पण त्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? अनेक जल धारण करणाऱ्या त्याला ढगांना काय म्हणतात? आता आभाळ आलं, मग त्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? आभाळ असं म्हणतात. सगळ्या ढगांचा समुदाय एकत्र आला की त्याचं नाव काय आहे? आभाळ. नाना लोका सकळा नामजग, किंवा एक माणूस असला तर व्यक्ती म्हणतात, आणि अनेक लोक जर एकत्र असले तर त्यांना काय म्हणतात? जग. हे सगळं जगच असे म्हणतात. जग म्हणजे तरी काय? अनेक प्रकारच्या लोकांचा समुदाय, त्याला नाव काय येतं? जग. का स्नेहसूत्र वन्ही मिळू एके स्थानी, धरी जेतो जनी दीपू होय. आता लोक दिवा, दीप म्हणजे दिवा असं म्हणतात. पण दिवा नाव कशाला येतं? स्नेहसूत्र वन्नी. स्नेह म्हणजे त्याच्यामध्ये तेल, सूत्र म्हणजे वात, आणि वन्नी म्हणजे आकाश. हे तिन्ही एकत्र आले का त्याचंच नाव काय होतं? दिवा. तैशी 36 ये तत्वे मिळती जेने एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणजे. तैसे त्याचप्रमाणे 36 ये तत्वे, ही 36 आता सांगितलेली जी तत्व आहेत ती सगळी तत्व जेने एकत्वे मिळती, जेणेकरून सर्वजण एकत्र येतात. सगळी 36 तत्व एकत्र आली का तेने समूह परत्वे, त्याच्यामध्ये समूह परत्वाने म्हणजे सगळे जेव्हा एकत्र येतात त्या समूह परत्वाने त्याला क्षेत्र म्हणिपे, त्या ठिकाणी त्याला क्षेत्र असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये समुदाय मुख्य, सगळ्यांचा समुदाय झाला का त्यालाच नाव काय होतं? क्षेत्र असं म्हणतं. आणि जोपर्यंत सगळ्यांचा समुदाय झाला नाही तोपर्यंत त्यांचं नाव काय? सगळ्यांचं वेगवेगळं दिलं जातं. महाभूतानी, अहंकारा, बुद्धी, अव्यक्त, अशा प्रकारची नावं आहेत. आणि सगळे जर एकत्र आले की त्यांचंच नाव काय येतं? क्षेत्र. आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. आता सांगतात वाहतेनी भौतिके, या ठिकाणी पापपुण्य येथे पिके. जर आपण भौतिक म्हणजे पंचभूताचं बनलेलं शरीर यांनी जर वाहवट केली म्हणजे लागवड केली किंवा आपण त्यांनी कसलो एखादी शेती, तर वाहतेनी भौतिके, तर त्या ठिकाणी आपल्याला पीक येतं की नाही? तसं ह्या शरीराने जर आपण
हे शरीर जे आपल्याला उत्पन्न झालेलं आहे, या ठिकाणी सुद्धा काही पीक येईल का नाही, त्याची वहिवाट केली तर. वहिवाट केली म्हणजे काय, त्या शरीराच्या द्वारा आपण कर्म केलं. कर्म कोणतं होतं, जर वेदाने सांगितल्याप्रमाणे केलं तर विहित कर्म, आणि वेदाच्या विरुद्ध केलं तर ते निषिद्ध कर्म. ही त्याची काय आहे, त्या शरीराने केलेली शेती किंवा त्या शेतकऱ्याने त्या शरीराचा अभिमान धरणाऱ्या जीवात्म्याने केलेली वहिवाट किंवा त्या शेतात केलेली लागवड, त्या शेतात केलेली लागवड जशी असेल, पाप पुण्य येथे पिके, तिथं जसं पाप आणि पुण्य निर्माण होतं. आणि मग त्याचं ते पाप पुण्यरूपी जे काही त्यांनी केलेलं कर्म आहे, त्या कर्माचं फल त्याला काय मिळतं, सुखदुःख रूपाने जीवात्म्याला मिळत असतं. इथं एवढंच घ्यायचं की वाहातेनी भौतिके, ह्या शरीराच्या योगाने जे काही आपण वाहिलं म्हणजे वहिवाट केली, म्हणजे जी लागवड केली, ते इथं पीक घेतलं आपण. कोणतं, पाप पुण्य येथे पिके. या ठिकाणी पाप पुण्याचं पीक इथंच येतं. हे मनुष्य शरीरातच फक्त हे पाप पुण्य निर्माण होतं. इतर योनी ज्या आहेत, देवांनाही पाप पुण्य नाही, आणि हे जे पशुपक्षी इत्यादी मनुष्य सोडून इतर योनी, त्यांनाही पाप पुण्याचा नियम नाही. हा फक्त कोणाला आहे, मनुष्य शरीरात आहे. आणि या मनुष्य शरीरात जर त्याने पाप पुण्य तिथं पिकतं, आणि म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणून आम्ही ह्या क्षेत्राला ह्या शरीराला कौतुकाने काय म्हणतो, क्षेत्र म्हणतो. कारण शेतात काय होतं, पाप पुण्य काहीतरी पीक पिकतं, आणि ह्या शरीरात सुद्धा काय होतं, पाप पुण्यरूपी पीक निर्माण होतं. म्हणून आम्ही या शरीरालाच क्षेत्र असं म्हटलो. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. आता आणि एकाचे निमते देह म्हणती याते परी असो हे अनंते नामे या. आम्ही या ठिकाणी ह्या पंचभूताच्या शरीराला क्षेत्र म्हटलो. काही लोकांच्या मतात काय, आणि एकाचे निमते देह म्हणती याते. आता पाप पुण्य पिकतं म्हणजे हे फक्त पंचभौतिक शरीराने पिकतं का त्याच्या ठिकाणी सूक्ष्म शरीर पण आहे. सूक्ष्म शरीर पण आहे. कारण शरीर आहे का, कारण शरीर पण आहे. तर ह्या तिन्ही शरीराचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि आम्ही काय म्हटलं की ह्या मनुष्य शरीरामध्ये पाप पुण्यरूपी पिकं येतं, म्हणून आम्ही त्याला क्षेत्र म्हणतो. आता दुसरं सांगतात, आणि एकाचे निमते देह म्हणती याते परी असो हे अनंते नामे या. एकाचे निमते, एकाच्या मतात असं आहे की या ते देह म्हणती, ते याला देह म्हणतात, शरीर नाही म्हणत. काय म्हणतात, देह म्हणतात. देह शब्दानं देह उपचय असं धातूचा अर्थ आहे. तर याचा अर्थ असा की आपण पाहून गेलोत की ज्याला षड्विकार आहेत, जे उत्पन्न होतं मग अस्तित्वात येतं, बरोबर ना, किंवा अस्तित्वात असतं ते स्थूल भावाने या ठिकाणी उत्पन्न होताना आपल्याला दिसतं. अस्ति जायते, मग ते हळूहळू वाढतं, वर्धते, नंतर विपरिणामते, त्याच्यामध्ये परिणाम होतो, नंतर हळूहळू अपक्षीयते, हळूहळू ऱ्हास सुरू होतो, झीज सुरू होते, आणि शेवटी विनश्यती. असं जे 6 विकार असतात त्याला म्हणतात देह. म्हणून देह, काही लोक याला देह असंही म्हणतात. माऊली म्हणतात, मग आता नेमकं ह्या क्षेत्राचं स्वरूप काय बघा. माऊली कसं सांगतात, पै परतत्वा आरवते स्थावरांता आतवते जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. असं जर तुम्हाला म्हणायचं झालं, आता क्षेत्र कशाला म्हणायचं. माऊली म्हणतात आत्तापर्यंत 157 ओव्या ह्या क्षेत्राचा विचार झाला, आणि त्याचं सार रूपाने संक्षेपाने सांगायचं म्हटलं तर परतत्वा आरवते, जे परतत्व म्हणजे परमात्मतत्व, ब्रह्मतत्व, त्याच्या अलीकडचं म्हणजे ब्रह्मतत्व सोडून त्याच्या अलीकडं जे असतील ते स्थावरांत आतवते. त्याच्या अलीकडं असणारी मायासुद्धा काय आली, क्षेत्रामध्येच आली. आणि त्याच्या स्थावरापर्यंत म्हणजे अगदी पाषाण वगैरे हे जे ते पदार्थ आहे, ज्यांना कुठली हालचाल करता येत नाही, जड पदार्थ आहेत, तिथपर्यंत सगळे जे काही होते जाते, जे काही उत्पन्न होते म्हणजे उत्पन्न होते, आणि जाते म्हणजे लय होतो, ज्याच्या उत्पत्ती नाश होतो ते क्षेत्राची हे सर्व क्षेत्र आहे. ज्याचा उत्पत्ती नाश होतो किंवा जे षड्भाव विकाराने ग्रस्त आहेत, जे दृश्य आहेत, जे आपल्याला कळतात, ते सगळे पदार्थ काय आहे, ज्याचं ज्ञान होतं ते सर्वच्या सर्व क्षेत्र म्हणिपे, त्याला क्षेत्रच आहे असं सांगतात.
परी सुर नर वरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्मसंगी पडिले साते. आता याविषयी सांगतात. परी सगळंचे सगळं क्षेत्रच आहे. परी म्हणजे परंतु, गुणकर्मसंगी माणसं गुणांच्या आणि कर्माच्या संगतीत जेव्हा सापडतात, म्हणजे गुण म्हणजे रजोगुण, सत्वगुण किंवा तमगुण, त्या तमगुणाधिकांचा अंगीकार करून त्या प्रकारची कर्मसंगी पडिले साते, किंवा त्या प्रकारची कर्म करतात. म्हणजे जेवढी कर्म होतात ना, ती काहीतरी सात्विक, राजस किंवा तामस स्वरूपाची अशा प्रकारची कर्म घडतात. आणि ती कशामुळं घडतात तर त्या गुणांच्या मुळं घडतात. म्हणून जितके लोक ह्या गुण आणि कर्माच्या संगतीत सापडले, राजसी कर्म केलं, कोणी तामसी कर्म केलं, कोणी सात्विक कर्म केलं, त्यानुसार परी सुर नर वरगी योनी विभागी घडत आहे. आता सात्विक कर्म केलं किंवा राजस किंवा तामस कर्म केलं, त्याप्रमाणे ते काय होतात, देव, मनुष्य आणि सर्प यांच्या योनीला प्राप्त होतात. सुर नर वरगी घडत आहे योनी विभागी. समजा मनुष्याने सात्विक कर्म केलं तर तो कुठं जातो, सत्वगुणाचा प्रकर्ष झालेला, आणि त्यामुळं सत्वगुणात्मक केलेलं जे कर्म त्याच्यामुळं तो देवयोनीला प्राप्त होतो. ज्याच्या ठिकाणी रजोगुणाने कर्म केलं तर तो काय, राजसी कर्म केलं तो मनुष्य शरीराला प्राप्त होतो. आणि ज्या पुरुषांनी तामसी कर्म केलं तो उरगी म्हणजे सर्पयोनीला, म्हणजे सर्पादी योनीला किंवा नरकादिकांना तो प्राप्त होतो, किंवा पशुपक्षादी जन्माला तो जातो. हेची गुणविवंचना पुढा म्हणे पहिला अर्जुना, प्रस्तुत आता तुझं ज्ञाना रूप दाऊ. हेची गुणविवंचना, आतापर्यंत जी काय झाली, गुणांची विवंचना झाली नाही. गुणांचा विचार जो आहे, आता मी बोलून गेलो की गुणकर्मसंगी पडिले साते, त्याच्यामध्ये गुणाचाच विषय आला, पण अजून आम्ही तुम्हाला गुणाच्या संबंधाचं वर्णन सांगितलेलं नाही. गुणकर्म हे कसे जन्मांतराला कारण होतात याविषयी अजून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. हेची गुणविवंचना पुढा म्हणे पहिला अर्जुना. हे अर्जुना, हे आम्ही तुला पुढं म्हणजे 14व्या अध्यायामध्ये हा गुणांसंबंधी विचार सांगणार आहोत. प्रस्तुत आता चालू घडीला या ठिकाणी प्रस्तुत आता तुझं ज्ञानारूप दाऊ. आता या ठिकाणी तुला आम्ही काय सांगू, ज्ञानाचं काय स्वरूप आहे ते आता तुला आम्ही सांगतो. आता ज्ञान कशाला म्हणायचं, त्या ज्ञानाचं स्वरूप सांगतो असं सांगतात. आता या ठिकाणी क्षेत्र तव सविस्तर. आता तुला क्षेत्र आम्ही विस्ताराने सांगितले सविस्तर. सविकार, विकारासहित म्हणजे कोणते, इच्छा, द्वेषा, सुखम, दुःखम हे विकार. आणि दुसरं क्षेत्रातली घटक कोणते तर महाभूतान्य अहंकारो, हे सर्व तुला आत्तापर्यंत सांगितलं. आता उदार ज्ञान ऐके. आता तुला ज्ञानाचं स्वरूप काय आहे ते तुला सांगतो आणि ते तू आता ऐक. उदार ज्ञान ऐके. आता तू त्या ज्ञानाला काय विशेषण दिले, उदार. ज्ञानासारखं जगात कोणीही उदार नाही, कारण ज्ञान हे सर्वांना, आत्मज्ञान झालं, ज्याला आत्मज्ञान होतो तो काय होतो, मुक्तच होतो. म्हणून हे ज्ञान सर्वात काय आहे. दुसरं आणखी त्याचं बरंचसं चिंतन आहे की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणाचंही प्रकाश, उदार का म्हणायचं, तुमच्या अज्ञानाचं प्रकाशन करतं का ज्ञानाचंही प्रकाशन करतं, वृत्तीज्ञानाचं देखील प्रकाशन, सृष्टाच्या वृत्तीज्ञानाचं प्रकाशन करतं का त्याच्या पण करतं, बालकाच्या करतं की वृद्धाच्या करतं, सज्जनाचा करतं की दुर्जनाचा करतं, आहे की नाही, सर्वांचं करतं. झोपेत करतं का जागृतीत करतं का स्वप्नात करतं. म्हणून ज्ञान हे काय, तिन्ही अवस्थांचेनी द्वारे उपाधी उपहिता कार्ये भावा भावरूपे स्फुरे दृश्य हे जे ते आगवे चिमी द्रष्टा आयुष्या बोधाच्या माझी वटा अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे, असं त्याचं वर्णन केले. एवढं हे ज्ञान काय आहे, उदार आहे. त्या ज्ञानासंबंधाने तो ऐक. आता हे जे ज्ञान आहे, आणि ज्ञान काय करतं, ज्ञान मनुष्याला पूर्णपणे अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करून आपल्या स्वरूपस्थितीला प्राप्त करून देतं, की ज्या ठिकाणी त्याला पुन्हा बीजबाधवणी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही.
असं जे ज्ञान आहे त्या ज्ञाना रूप दाऊ, त्या ज्ञानाचं स्वरूप तुला आम्ही आता सांगतो. आपला नियोजित वेळ या ठिकाणी संपलेला आहे. भगवान माऊली करो. आणि आता माऊली ज्या ज्ञानाचं कथन करणार आहेत, असं असणारं जे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, तर ते ज्ञान या ठिकाणी आपल्याला व्हावं आणि आपल्याला सर्वत्र ब्रह्मदर्शन व्हावं, की आपल्याला सर्व काळ, सर्व देश आणि सर्व वस्तू यांच्या ठिकाणी एकच एक परमात्म्याची अनुभूती यावी आणि आपल्यासहित सर्व जग हे केवळ ब्रह्मरूप आहे, बाकी सर्व आभास आहे. अशा प्रकारच्या आपल्या बुद्धीचा दृढ निश्चय व्हावा. तशा प्रकारची आपली चिरस्थिर अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी, अशी माऊलींच्या चरणी सादर सविनय प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.